किचनचे जे पदार्थ आहेत ते खायला ठीक आहे, पण स्किनवर लावणं हे फारच चुकीचं आहे. लिंबूचा रस लावून स्किनला अगदी डॅमेज करून मग मुली येतात. ते अगदी रोज 60 वर्षापर्यंत जोपर्यंत तो वांग येत नाही तोपर्यंत अगदी स्किनला डॅमेज करत. पोर्स तुमच्या स्किनचा नॅचरल एक भाग आहे. काळ्याचं गोरं होणं म्हणजे अगदी चुकीचं कॉन्सेप्ट आहे. कलर जर तुम्हाला देवानी दिलेला आहे तर तुम्ही गोरं नाही होऊ शकत. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला, तुझ्या मनाला, तुझ्या शरीराला समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आपण कुठेतरी स्वतःलाच एक पाऊल मागे टाकत असतो, पण आपल्या पलीकडे जे जग आहे त्याची मात्र मनापासून काळजी घेत असतो. पण या सगळ्यात स्वतःची काळजी घ्यायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा शो मज्जा वेलनेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा आहे खास तुझ्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेस या नवीन कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला आजचा जो विषय आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण डे टू डे लाईफमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. आपल्याला दररोजच्या जीवनात काय जास्त महत्त्वाचं वाटतं सांगा? ग्लोईंग स्किन, ब्युटिफुल हेअर, अमेझिंग नेल्स, या सगळ्या गोष्टी, म्हणजे खास करून या 3 गोष्टी आपल्या शरीरावर जो प्रभाव पाडतात त्याचा थेट संबंध असतो आपल्या आत्मविश्वासाशी. सेल्फ कॉन्फिडन्स, आपला कॉन्फिडन्स हा आपल्या रोजच्या जीवनात खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या विषयाचं मार्गदर्शनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर माधवी विश्वास वळवी यांच्याशी. डॉक्टर माधवी यांनी 15 वर्षांपेक्षाही अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्वचा रोग, हेअर, नेल्स यांच्या समस्यांवर अनेक रुग्णांना, हजारोंपेक्षाही जास्त रुग्णांना मदत केली आहे. आणि आज त्या आपल्यासोबत आल्या आहेत आपल्याशी गप्पा मारायला, आपल्याला मार्गदर्शन करायला. सो लेट्स वेलकम अडॉर स्किन, हेअर अँड लेझर क्लिनिकच्या डायरेक्टर अँड कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट डॉक्टर माधवी विश्वास वळवी यांना. वेलकम डॉक्टर माधवी. जितकी मी एक्सायटेड आहे तुम्हाला प्रश्न विचारायला, तितकी जास्त एक्सायटेड झाले आता तुमच्याकडे बघून. लुकिंग ॲट युअर पर्सनॅलिटी, असं वाटतंय की फक्त आता ऐकत राहावं. तुम्ही जे बोलणार आहात, तुमच्याकडून जे शब्द आमच्यापर्यंत पोचतील, जे मार्गदर्शन मिळेल, ते खरंच खूप मौल्यवान असणार आहे. सो थँक्यू. मला असं वाटतं की आत्ता सगळ्यात जास्त मुलींना जे प्रश्न पडतात त्यातले खास करून टॉप 3 म्हटले प्रश्न तर ते हेअर, स्किन आणि नेल्स यांच्या मेंटेनन्सबद्दलचेच असतात. आणि जर तुमच्याकडून त्याचं मार्गदर्शन मिळणार असेल आपल्या सगळ्या ऑडियन्सला, तर ते खरंच खूप मदतीचं ठरणार आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, बी लुकिंग ॲट युअर ब्युटिफुल स्किन अँड हेअर, की डॉक्टर माधवी यांचं मॉर्निंग रुटीन कसं असतं वेन इट कम्स टू स्किन, हेअर, नेल्स? मी नेहमी बघते की मी जे खाते किंवा मी जे करते हे माझ्या हेल्थसाठी किती फायदेमंद आहे. बरोबर. आणि म्हणजे मी समजा बाहेरही गेलेली आहे तेव्हा पण मी बघते की मी जे पण खाईल ते थोडंसं हेल्थसाठी चांगलंच राहील. सो त्यामुळे एक अशी सवयच झालेली आहे की हे माझ्यासाठी फायदेमंद असेल तरच मी करेल, अदरवाईज मी नाही करणार. ओके. आजकालच्या मुली ह्या असा विचार नाही करत कधी. सो मॉर्निंग रुटीन मी बघते की प्रोटीन इनटेक, फायबर इनटेक आणि वॉटर इनटेक. बरं बरं. पण मग ह्याचं आपल्याला मेन्यूमध्ये जर बोलायचं झालं तर एक्झॅक्टली काय? सकाळी कारण खूप धावपळ असते. अगदी 20s मधल्या मुली जरी म्हणाला, कॉलेजला जाण्याची घाई, जॉबवर जाण्याची घाई, नंतर आई असेल, वर्किंग मॉम असेल तर त्यांची घाई. तर या घाई गडबडीच्या सकाळच्या 6 तासांमध्ये त्यांनी काय अशा 3 गोष्टी आहेत ज्या केल्याच पाहिजेत? सकाळी उठल्याबरोबर मला वाटतं एक थोडं कोमट पाणी प्यायला हवं. ओके. कारण आपलं खूप तासांपासून फास्टिंग झालेलं असतं रात्रभर. मग एक पाणी प्यायल्यावर तुमचं डायजेशन अगदी चांगल्या रीतीने चालू होऊन जातं सकाळी. मग नंतर जे मी करते, सगळ्यात आधी तर सकाळी मी 6-6:30ला उठल्यावर सगळ्यात आधी जाते आणि मी सूर्यनमस्कार करते. सो दॅट आय गेट विटॅमिन डी ऑल्सो. आणि बाल्कनी आहे, बाल्कनीमध्ये मी करते. मला तिथे छान विटॅमिन डी पण मिळतं आणि एक छान सुरुवात होते दिवसाची. देन एक कोमट पाणी पिणं. नंतर नाश्त्यामध्ये मी बघते की प्रोटीन इंटेक असायलाच हवा. सो ब्रेकफास्टमध्ये अंडी किंवा स्प्राउट्स ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, हे नाश्त्यामध्ये 1 किंवा 2 पदार्थ मी प्रोटीनचे घेतेच.
ओके. आणि सोक्ड आमंड्स म्हणजे भिजवलेले बादाम, हम्म. रात्री भिजवलेले बादाम, त्यामुळे खूप चांगले फायबर्स पण मिळतात. आणि सोबत काहीही घरी जे बनवलेले आहेत नॉर्मल पोहा किंवा उपमा, त्यामध्ये चांगले कार्ब्स पण मिळतात. बरोबर. बट हा एवढा नाश्ता माझा फिक्स असतो रोजचा. ओके. आणि त्याच्यानंतर आय मेक शुअर की मी रोज व्यायाम करणारच. कारण जर आता एक सवय झालेली आहे खूप वर्षापासून, तो नाही झाला तर दिवसभर मग मला अनइझी किंवा असं काहीतरी मिसिंग काहीतरी वाटतं, राहिलंय असं. राहिल्यासारखं वाटतं. म्हणून ते एक फिक्स आहे. ते एक रुटीन झालं की मग दिवस चालू होतो. तयारी करून कामाला जाते, दिवसभर काम होतं आणि मग परत घरी. ग्रेट ग्रेट. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पहिले इंटरनल काळजी जास्तीत जास्त घेता सकाळची सुरुवात करताना, आणि जेव्हा तुम्ही कामावर पोचता तेव्हा सुद्धा तुमचं ॲक्च्युली हो. सगळं काम याच रिलेटेड आहे. म्हणजे ब्युटी रिलेटेड, फिटनेस रिलेटेड, हेल्थ रिलेटेड. डॉक्टर माधवी तर दिवसभर डेफिनेटली सौंदर्यासोबतच काम करत असतात, त्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी असतात. पण त्या मागची जी माधवी आहे, हु इज नॉट डॉक्टर, हु इज जस्ट माधवी, तिच्यासाठी व्हॉट इज ब्युटी, काय सौंदर्याची फिलॉसॉफी काय आहे तुमच्यासाठी एक्झॅक्टली? कारण मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे, तर Yes. मी त्या हिशोबाने नक्की सांगेल की आजकाल सौंदर्य म्हणजे एक लक्झरी नाही आहे. सौंदर्य म्हणजे तुमची हेल्दी स्किन आणि तुम्ही किती कॉन्फिडंट फील करताय तुमच्या स्किनमध्ये. दॅट इज ब्युटी, दॅट इज रिअल ब्युटी. समजा मला काही स्किन इश्यूज आहेत आणि आय डोंट फील कॉन्फिडंट अबाउट इट, अँड आय एम डुईंग समथिंग अबाउट इट, अँड देन आय फील कॉन्फिडंट आफ्टर दॅट. दॅट्स रिअल ब्युटी. म्हणजे इवन इन युअर ओन स्किन या You should यू feel शुड फील confident. कॉन्फिडंट. बरोबर, अगदीच बरोबर. जेव्हा डर्मॅटॉलॉजी ही मला कळलं होतं, जेव्हा मी अभिनय क्षेत्रात आले आणि मला असं वाटलं की आता स्किन इश्यूज होत आहेत तर आय नीड काहीतरी ट्रीटमेंटची गरज आहे, तेव्हा प्रत्येकाने ज्यांनी कोणी हा प्रवास बघितलेला आहे, केलेला आहे, त्यांनी कायम मला हे सांगितलं की प्रत्येकाकडे एक डर्मॅट स्वतःचा असलाच पाहिजे. डर्मॅटॉलॉजिस्ट एक जण तुम्हाला माहितीच हवा की ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्किनबद्दलची सांगू शकता. आत्ता आफ्टर दोज 10 years मला असं वाटतं की पूर्वी तरी 30-35 वर्षांच्या स्त्रिया स्किन प्रॉब्लेम्स घेऊन यायच्या, पण आता अगदी टीनेजर्स, विशीतल्या मुली सगळ्याजणी खूप जागरूक झालेल्या आहेत स्किनला घेऊन. सकाळी काय करायचं, कोणत्या क्रीम्स वापरायच्या, सगळ्या गोष्टी. तर ही विंडो आता थोडी वाईड होत चालली आहे का? अगदी विशीतल्या नक्कीच. मुलींसुद्धा तुमच्याकडे येतात का काही इश्यूज नक्कीच घेऊन? नक्कीच. माझ्याकडे अगदी 14-15 वर्षाच्या मुली ज्यांना पिंपल्स आले आहेत. कारण जेवढी ही जागरूकता झाली आहे मुलींमध्ये, तेवढाच स्ट्रेस लेवल पण तेवढाच वाढलेला आहे आणि त्यामुळे स्किनचे इश्यूज पण तेवढे वाढलेले आहेत. अर्ली एजमध्ये मुलींना भरपूर त्रास होतोय, पिंपल्स होणे किंवा पिगमेंटेशन पॅचेस होणे. मग त्यावेळेस कसं होतं की एवढे त्रास नव्हते आधी आणि स्ट्रेस लेवल पण एवढा नव्हता. पण आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, त्यामुळे स्किन इश्यूज पण खूप वाढलेले आहेत. मग आम्हाला ते ट्रीट करावे लागतात. पण अगदी टीनेजर्स असतील ज्यांना पिंपल्स आहेत सुरुवातीचे, जे आपण तारुण्य पिटिका असं म्हणतो, की ते त्या एजमध्ये येतच. आणि यापूर्वी कसं होतं की हे येतच आणि मग जाणारच आहे. पण त्यासाठी सुद्धा तुम्ही काही हेल्थ बेस्ड त्यांना डाएट देता की काही ट्रीटमेंट्स असतात स्पेसिफिकली? डेफिनेटली डाएट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. कारण जर तुम्ही आहारच पौष्टिक नाही घेणार तर तुमची बॉडी, तुमचं शरीर त्याला व्यवस्थित चालणार पण नाही आणि तुमच्या शरीरामध्ये बरेच काही इश्यूज राहणार आतमध्ये. मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की जर तुमच्या स्किनवर काही इश्यूज आहेत, म्हणजे तुमची स्किन काहीतरी सांगते की तुमच्या शरीरात काहीतरी बरोबर नाही आहे. बरोबर. आणि त्याला तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करायला हवं की एक्झॅक्टली इश्यू काय. आता पिंपल्स होणे, पिगमेंटेशन होणे इतकं कॉमन झालेलं आहे, पण त्याचा इन्व्हेस्टिगेट करून हे कशामुळे होतं आहे, आजकाल कॉमन रिझन हे PCOD आहे. मग आता ते PCOD असतंच किंवा हे जातंच हे असं नाही आहे ना. PCODला लाईफस्टाईल चेंजेसची खूप गरज असते. करेक्ट. कारण इफ यू हॅव PCOD म्हणजे ते आजन्म PCOD राहणार आहे मुलींना. पण जर तुम्ही लाईफस्टाईल चांगली ठेवली तर PCOD ॲक्टिव्ह नाही राहत, इनॲक्टिव्ह राहते, स्किन मेंटेन राहते. बरोबर. म्हणजे मी PCODला खूप जवळून पाहिलं आहे पर्सनली.
आणि मला हे माझ्या सिम्पटम्सवरून कळत होतं की ह्यात PCOD असू शकतं. म्हणून मी डॉक्टरकडे जात नव्हते, बिकॉज मला तो जर्नी बघायचा नव्हता. मला असं वाटत होतं की बापरे, ते खूप काहीतरी मोठं झालं आहे मला. पण आता सगळ्यांनाच माहिती आहे व्हॉट इज PCOD. पण आणि यासाठी ना, जसं तुम्ही अगदी योग्य म्हणाल की लाईफस्टाईल चेंजची गरज असते. अगदी मी सकाळी किती वाजता उठते आणि किती तासांनी काय खाते आहे तेही तितकंच महत्त्वाचं असतं. तर तुमच्याकडे डेफिनेटली PCOD संदर्भात नॉलेज घेण्यासाठी मुली येतच असतील. त्यांना तुम्ही त्यांची लाईफस्टाईल शिफ्ट करायला कसं, म्हणजे त्यांचा माइंडसेट चेंज करता आणि कसं त्यांना सांगता की हे तुमच्यासोबत लाईफ टाईम राहणार आहे, आयुष्यभराची साथ आहे या PCODची. जर तुम्ही नीट वागलात तर ते नीट राहील, आटोक्यात राहील. मुली ऐकतात त्या, तसं फॉलो करतात? काही प्रमाणात नक्कीच फॉलो करतात, कारण मी त्यांना एक सेंटेन्स नेहमी बोलते की तुमच्या स्किनवर ॲक्ने आहेत किंवा पिगमेंटेशन आहे आणि तुम्हाला अजिबात वेळच नाही. मला स्कूलला जायचं असतं, मला कॉलेजला जायचं असतं, मला कामावर जायचं असतं, मी फुल डे बिझी असते आणि मग परत आल्यावर मी दमली असते. पण हे तुमच्या स्किनला कळतच नाही ना की तुम्ही बिझी आहात. मला कळतं आहे, ठीक आहे, की तुम्हाला टाईम नाही, ठीक आहे, ओके, आय अंडरस्टँड. पण मग तुमच्या स्किनला किंवा हेअरला या गोष्टी कधी ऐकायला येतात का किंवा कळतात का? ॲक्च्युली तुमची स्किन तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्हाला PCOD आहे आणि तुम्ही काहीतरी करा याच्यासाठी. सो यू शुड लिसन टू युअर स्किन. तुम्ही तुमच्या स्किनला ऐका, समजा आणि त्याच्यावर काम करा. पण PCODचं असं काही असतं का स्पेसिफिकली, की आता समजा 20शीतली एखादी मुलगी तुमच्याकडे आली आहे, समजा ती तेव्हा नसती आली आणि 5-6 वर्षांनी आली, तर त्याचा परिणाम अजून जास्त झालेला असतो, त्याला ट्रीट करणं तितकं कठीण झालेलं असतं की इट इज ऑलवेज सेम? तसं ते डिपेंड करतं, कारण PCODचे पण स्टेजेस असतात. फक्त स्वेलिंग आहे का ओव्हरीजवर, किंवा सिस्ट आहे, सिस्टमध्ये पस झालेला आहे का, दुसरे इन्फेक्शन झालेले आहेत का, तर ते स्टेजेस असतात. या स्टेजेसनुसार मग त्यांना ट्रीटमेंट करावं लागतं. जर अगदी सुरुवातीची स्टेज असेल तर लाईफस्टाईल चेंजेसमुळे बराच चांगला फरक पडतो. आणि जर इन्फेक्टेड असेल तर मग औषधी वगैरे पण करावी लागतात. सो इट्स ऑलवेज बेटर. जसं तुम्ही मला बोललात की मी 5 वर्ष डॉक्टरांकडे गेलीच नाही, तर ते चुकीचं होतं ॲक्च्युली. कारण तुम्हाला ती एक भीती होती, बरोबर, की मला माहिती नाही नंतर काय करावं लागेल. पण हे PCODमध्ये जर तुम्ही नंतरच्या स्टेजेसपर्यंत पोचलात तर मग आणखी जास्त मेडिसिन, आणखी थोडं त्रास जास्त होणं, हे सगळं होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे मी आत्ता जर मुलींनो तुम्ही बघत असाल तर प्लीज, जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की माझं शरीर काहीतरी वेगळं रिॲक्ट करायला लागलं आहे, स्किन, हेअर काहीतरी वेगळं सांगतंय, तर नक्की डॉक्टरला भेटा. मी खरंच उशीर केला आणि नंतर कळायला, आणि त्यात खरं तर तेव्हा इतकं नॉलेजसुद्धा नव्हतं. आता जितकं ओपनली बोललं जातं आहे तितकं तेव्हा बोललं जात नव्हतं. आणि थँक्यू, आता सगळे म्हणजे डॉक्टर्स बोलत आहेत आपल्याशी, मार्गदर्शन मिळतं आहे, त्यामुळे आम्हाला त्यातले मार्ग सापडत आहेत. ही ऑफकोर्स टीनेजर्स आणि या सगळ्या मुलींसाठी स्पेसिफिकली अशा काही कॉमन ट्रीटमेंट्स किंवा कॉमन काही सध्या इश्यूज आहेत का जे खूप जास्त प्रमाणात आहे? जसं PCOD असं आहे जे आपल्याला गेल्या 10 वर्षात कळलं की हा काहीतरी खरंच मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो ट्रीट केलाच पाहिजे. तर अजून 10 वर्षांनी कळण्याच्या आधी आता तुम्हाला असं काही सांगायचं आहे का की या गोष्टींकडे मुलींनो लक्ष द्या? दीज आर टॉप 3 or 5 ट्रीटमेंट्स जे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलाच पाहिजे. सगळ्यात टॉपवर येतं पिंपल्स. कारण अगदी 12-13 वर्षाच्या मुलींमध्ये पण आजकाल पिंपल्स दिसायला लागलेत. आणि नंतर पिंपल्स आले आणि ते गेल्यावरही जर त्याचे डाग भरपूर राहतात आहे, अगदी जास्त वेळेपर्यंत, म्हणजे काही महिन्यापर्यंत राहतात आणि जातच नाही, म्हणजे स्किन हील नाही होत आहे, हिलिंग प्रोसेस अगदी कमी होऊन जाते. ओके. PCODमध्ये अशा परिस्थितीत ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक असतं. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आवश्यक हे असतं की PCOD कोणत्या स्टेजवर आहे त्यांना हे कळणं आवश्यक असतं. मग त्यात इन्व्हेस्टिगेशन करावी लागते, ब्लड टेस्ट करावे लागतात, कधी सोनोग्राफी करावी लागते आणि बघावं लागतं की स्वेलिंग आहे किंवा सिस्ट आहे किंवा जास्त स्टेजवर PCOD गेलेलं आहे. पण आता हे काही आजार आहेत ज्याच्यामुळे स्किन ट्रीटमेंट्स घेतात, पण आता त्या व्यतिरिक्त म्हणजे समजा स्किन चांगली आहे, पिंपल्सही नाही आहेत, बट ओव्हरऑल कॉम्पिटिशनमुळे, इनसिक्युरिटीजमुळे बऱ्याचशा गोष्टी अशा वाटू शकतात की मला हे बेटर हवं आहे, मला माझा कलर बेटर हवा आहे, मला माझं नाक अजून नीट हवं आहे, मला माझी स्किन अजून ग्लोईंग हवी आहे. तर हे
ओपनली आता डॉक्टर्सशी बोललं जात आहे आणि त्यावर ट्रीटमेंट केल्या जात आहेत. तर अशी कोणी पेशंट तुमच्याकडे आली आहे समजा विशीतली, तर त्यांना तुमचं काय मार्गदर्शन असतं त्यावरती? आजकाल खरंच या गोष्टी थोड्या वाढलेल्या आहेत, कारण ग्रुपमध्ये मुलींचं डिस्कशन किंवा ते बघतात की हिची स्किन फार ग्लो करते, कारण ती काही ट्रीटमेंट लाईक केमिकल पील असं काही ट्रीटमेंट करून आली आहे. पण तिने केमिकल पील कशासाठी केलं होतं, तिच्या स्किनमध्ये काय प्रॉब्लेम्स होते हे कळणं पण आवश्यक आहे. आता सगळ्या ग्रुपमध्ये समजा 5 मुली माझ्याकडे आल्या आणि सगळ्या बोलल्या की माझ्या फ्रेंड्स त्यांनी केमिकल पील केलं आहे, मला पण केमिकल पील करायचं आहे. पण दॅट्स नॉट राईट. बरोबर. तुमची स्किन टाईप कसली आहे, ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट प्लॅन बदलतो. मग कुठलं ट्रीटमेंट तुम्हाला सूट करणार त्यावर मग मी ते ट्रीटमेंट प्लॅन त्यांना समजवते. ओके ओके, म्हणजे प्रत्येकाच्या स्किनच्या स्किनप्रमाणे हिशोबाने. अनुषंगाने तुम्ही करत असता. तुमचं बद्दल जेव्हा मी वाचलं किंवा ऐकलं तेव्हा स्किन, हेअर आणि नेल्स बद्दल सुद्धा तुम्ही बरंचसं नॉलेज देता. तर नेल्सचे काय प्रॉब्लेम असू शकतात आणि काय इश्यूज असू शकतात? बरेच आहेत नेल्सचे प्रॉब्लेम. ब्रिटल नेल होणे म्हणजे असे अगदी ठिसूळ असतात, डेलिकेट असतात, तुटतात. नाजूक. मग ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमध्ये होतं. बऱ्याच नेलमध्ये इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आजकाल भरपूर आहे. स्पेशली मुंबईमध्ये जास्त आहे, कारण ह्युमिडिटी भरपूर आहे मुंबईत. मग ओलावा असल्यामुळे नेल फंगल इन्फेक्शन होणं. आजकाल मुली सॅलॉनमध्ये पेडिक्युअर किंवा नेल आर्ट ह्या गोष्टी करतात आणि रिपीटेडली करतात. त्यामुळे नेल्स डेलिकेट होऊन त्यामध्ये ते जे टूल्स यूज करतात नेल्स बनवायला, तेव्हा ते सेम टूल्स प्रत्येक मुलींवर यूज झाल्यावर मग ते इन्फेक्शन ट्रान्सफर होतं. मग हा एक मेजर इश्यू आहे. ऑलराईट. मला माझ्या एका इंटरेस्टिंग प्रश्नाकडे वळायचं आहे, तो म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी. पोस्ट प्रेग्नन्सी बरेच बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. आपलं शरीर आपल्याला पहिले हळू आवाजात सांगत असतं, नंतर हळूहळू मोठ्याने ओरडून सांगायला लागतं की बस इथे बघ, तिथे कमी आहे, हे आहे, ते आहे. तर आपल्याकडे ज्या ट्रीटमेंट्स केल्या जातात त्या प्रेग्नंट स्त्री आणि पोस्ट प्रेग्नंट फीडिंग लेडी ह्या सगळ्यांसाठी सेफ आहेत की त्यांच्यासाठी काही वेगळं उपचार असतात? काही ट्रीटमेंट्स आहेत ज्या प्रेग्नन्सीमध्ये आम्ही अवॉइड करतो, जसं केमिकल पील्स वगैरे आहेत. काही लेझर्स आहे आम्ही अवॉइड करतो. इतकं ते असं डेंजरस किंवा असं हानिकारक काही नाही आहे, पण आम्ही अवॉइड करतो. पोस्ट प्रेग्नन्सी ज्या स्त्रिया आहेत ज्यांना मेजर इश्यू असतो हेअरफॉल, आणि हेअरफॉल याच्यासाठी होतो कारण हाय लेवल ऑफ प्रोलॅक्टिन हॉर्मोन असतो एक, ज्या दुधाच्या सिक्रिशनसाठी तो हॉर्मोन आवश्यक असतो. पण त्याचा साईड इफेक्ट हा होतो की त्यांना हेअरफॉल भरपूर होतो. मग त्यावेळेस आम्ही त्यांना काउन्सिलिंग, पौष्टिक आहार आणि काही ट्रीटमेंट्स असा आम्ही सल्ला देतो. आणि काही महिन्यानंतर मग त्यांचे हेअर परत पण येतात. आणि मी सगळ्या स्त्रियांना एक गोष्ट नेहमी सांगते की जरी तुम्हाला वेळ नाही आहे, 15-20 मिनिट काढा आणि थोडा व्यायाम करा, कारण त्यांनी ब्लड सर्क्युलेशन तुमच्या हेअर्सच्या रूटपर्यंत जातो. त्यांनी भरपूर फायदा होतो, कारण आपल्या केसांपर्यंत ब्लड सर्क्युलेशन जाणं हे थोडं काही दिवसांनी स्लो होतं. आपल्या स्किनपर्यंत ब्लड सर्क्युलेशन जाणं हे स्लो होतं, कारण आपलं स्किन हे बाहेरचा ऑर्गन आहे, बाहेरचा शरीराचा भाग आहे. मग तिथपर्यंत जाणं हे थोडंसं शरीराला पण कठीण पडतं. मग जेव्हा तुम्ही एक्सरसाइज, शेवटचा तो ऑर्गन आहे, मग तुम्ही वर्कआउट म्हणजे व्यायाम जर रेग्युलरली करत असाल, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. बरोबर. सगळ्या गोष्टी, सगळ्या आतल्या जे ऑर्गन्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ते चांगल्या प्रमाणे वर्क करतं. आणि वन्स युअर डायजेशन इज ॲब्सोल्युटली फाईन, त्याच्यानंतर मग बाकी सगळे ऑर्गन्स पण आपल्या ह्याच्यात काम करतात, व्यवस्थित काम करतात. म्हणून त्यासाठी मी हे सगळं सांगते की जरी तुम्ही बाळात बिझी आहात, 15-20 मिनिट काढा, वॉकला चालले जा, किंवा घरातल्या घरात यूट्यूब बघून काही एक्सरसाइजेस आहेत त्या करा. मी हे कधी बोलत नाही की जिममध्ये जा, अगदी वेट्स उचला, एवढं सगळं करायची गरज नाही जेव्हा तुम्हाला वेळ नाही आहे, पण करा. नाही, मला खरंच खूप छान वाटतंय, कारण
तुमचा खूप जास्त भर स्वतःच्या इंटरनल फिटनेसवर सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येकाने कोणीही तुमच्याकडे आल्यानंतर पेशंट डिरेक्टली त्यांना ट्रीटमेंट्स किंवा औषधं सजेस्ट करण्यापेक्षा तुम्ही जर त्यांच्या फिटनेसवरती पहिले तुम्ही लक्ष द्या हे जर सांगत असाल तर आम्हाला अशीच डॉक्टर हवी. येस, कारण 70% स्किन ग्लो इज ओनली बिकॉज ऑफ लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे मुलींनी जर लाईफस्टाईल चेंजेस केलेत तर नॅचरल ग्लो 70% त्यांना फक्त त्याच्यामुळे मिळू शकतो. बाकी जो 30% 40% ग्लो आहे किंवा स्किन कन्सर्न्स असतात, जे इश्यूज असतात ते त्याच्यासाठी डॉक्टर्स असतात. बापरे, म्हणजे आता मला वाटतं आपण इतक्या वेळा लाईफस्टाईल चेंज बोललोय की मुलींना खूप उत्सुकता झालेली असू शकते. मला थोड्या टिप्स सांगा मुलींसाठी. लाईफस्टाईल चेंज म्हणजे व्हॉट इज द आयडियल लाईफस्टाईल, आदर्श लाईफस्टाईल अशी काय असू शकते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थित झोप घेणं आणि वेळेवर घेणं. ओके, आपण उलटं सायकल सुरू करूया, झोपेपासून सुरू करूया. हो, सकाळपासून नाही, आधीच. कारण आजकालच्या मुली आहेत अभ्यासामध्ये पण जागरण वगैरे करतात, मी असं नाही म्हणत, पण मोबाईल स्क्रीन यूज, रात्रीपर्यंत स्क्रीन बघणे, 2-3 वाजेपर्यंत नाही झोपणे. आपण नेचरमध्ये जेव्हा जातो तेव्हा बघतो की पक्ष्यांना किंवा झाडांना पण कोणी सांगत नाही की आता रात्र झाली आहे, तुम्ही झोपायला जा. करेक्ट? त्यांना हे कळतं की ही वेळ आहे झोपायची, कारण हा नेचरचा कॉल आहे, हा नेचरचा रूल आहे की तुमचं हिलिंग फक्त रात्री होत असतं. एक टाइम 8-9 वाजले की तुमचं हिलिंग प्रोसेस चालू होतं. मग आता तुम्ही झोपणारच नाही, तुमच्या शरीराला तो आराम देणारच नाही, तर हिलिंग कधी होईल? हिलिंग होणारच नाही. मग एक झोप व्यवस्थित होणं आणि राईट टाईमला होणं हे फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचे स्ट्रेस लेवलला तुम्ही कसं कंट्रोल करता. मी असं नेहमी सगळ्यांना सांगते की सगळ्यात चांगला स्ट्रेस बस्टर हा सर्व जगात म्हणजे व्यायाम करणं. ते केलं तुमचा 50-60% स्ट्रेस तिथेच चालला जातो. यू स्टार्ट फिलिंग सो गुड फुल डे. अगदी एनर्जेटिक वाटतं, ऊर्जा वाटते शरीरात. बरोबर, व्यायाम केल्यावर चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात, ब्लड सर्क्युलेशन बूस्ट होतं, मेटाबॉलिझम बूस्ट होतं, सगळी क्रिया चांगली चालू होऊन जाते. आणि तिसरं म्हणजे पौष्टिक आहार, घरचं बनलेलं जेवण. आणि त्यातही जर फक्त तुम्ही रुटीन एकसारखं जेवण करत असाल, चपाती भाजी डाळ भात, त्यात काही गोष्टी ॲड केल्यात, जसं मी आधी पण सांगितलं होतं, स्प्राउट्स व्हेज असेल तर दही ॲड करा, राजमा, छोले, चणे वगैरे ज्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, एक पोर्शन त्याचा घ्यायलाच हवा. आणि नॉनव्हेजमध्ये अंडी किंवा फिश हे याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं, कारण तुमच्या स्किनला आणि हेअरला, नेल्सला प्रोटीनची खूप गरज असते. आणि मी आजकाल बघते स्त्रिया अगदी प्रोटीन रिच डाएट घेतच नाही. कधी कधी असं पण बघते की मी रात्री उरलेली चपाती आणि अगदी लोणचं भाजी उरली नाही तर लोणच्यासोबत खाल्ली, मी माझं डाएट रात्रीचं हेच असतं. ते फार चुकीचं आहे. परिपूर्ण आहार असा एक विचार करून फार आवश्यक, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. सो टॉप 3 मध्ये आपलं आहे झोप, व्यायाम आणि परिपूर्ण आहार हा झालाच पाहिजे. सो मला वाटतं हे उलट खूप सोपं आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की डॉक्टरकडे जाण्यामागची भीती की आता बापरे सगळी ट्रीटमेंट सुरू होणार आणि काय मला काय डिटेक्ट होणार वगैरे, त्यापेक्षा खूप महत्त्वाचा मुद्दा यावर असतो खर्च. म्हणजे या सगळ्या ट्रीटमेंट्सकडे किंवा बेसिक कन्सल्टेशनकडे सुद्धा खर्चिक किंवा एक एक्स्ट्रा खर्च कशाला वाढवा असं बघितलं जातं. तर हे खरंच इतकं एक्सपेन्सिव्ह आहेत का या सगळ्या ट्रीटमेंट्स? मला माहिती नाही हे कोणी अफवा पसरवलेली आहे की हे खूप एक्सपेन्सिव्ह असतात, असं काही नाही आहे. इनफॅक्ट आजकाल EMI प्लॅन्स पण झाले आहेत. जर त्यांना हजारांमध्ये पण काही ट्रीटमेंट्स असतील त्याच्यासाठी पण EMI प्लॅन्स आहेत. म्हणजे ॲटलिस्ट माझ्या क्लिनिकमध्ये तरी आहेत. आणि माझा एक उपदेश नेहमी असतो की तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज करा, त्याच्यानंतरचे जे काही कन्सर्न असतील मग त्याच्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत, मग ते हळूहळू आपण ट्रीट करू शकतो. हा एक बेसिक प्लॅन असतो. मग नंतर आता जेव्हा थोड्या वयस्कर म्हणजे 30s किंवा लेट 30s 30च्या ज्या बाया असतात त्यांना जर सुरकुत्या आहेत आणि पिगमेंटेशन इश्यू आहेत तर मग आपण थोडंसं ॲडव्हान्स ट्रीटमेंट प्लॅन आम्ही त्यांच्यासाठी करतो. केमिकल पील्स किंवा आता बोटॉक्स आलेले आहेत.
आणि मला माहिती नाही कोणीही अफवा पसरवली आहे की बोटॉक्स इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. असं काही नाही आहे, बिलकुल नाही आहे. अगदी 300 ते 400 रुपये पर युनिट पर्यंत बोटॉक्स मिळतं. अच्छा, युनिट पर वाईज ते युनिट वापरावं वाईज. लागतं. आणि अगदी 30 ते 50 युनिट्स एका टाइमला लागतं. पण यामध्ये सुद्धा काही क्वालिटीज असतील का? हो, क्वालिटीज असतं. हम्म. पण तेच मी म्हणते की 300 हे ते बेसिक जी ज्यांना फायदा करू आवश्यकता शकतं. आहे, ज्यांना बरोबर. वाटतं की मला आय डोंट वॉन्ट रिंकल्स, मला हम्म. रिंकल्स नको आहेत, हम्म. तर मग ते कसं असतं ना की आम्ही डिसाईड करतो की या स्त्रीला एवढे युनिट्स लागतील. हम्म. जर जास्त रिंकल्स असतील तर मग जास्त युनिट्स लागतील. मग आता काय होतं की बऱ्याचशा स्त्रिया सलॉनमध्ये जातात आणि सलॉनवाले लोक पण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सला थोडासा करतात आहे. ते मला चुकीचं नाही, आहे. खूपच धक्कादायक आहे. या. कारण सगळीकडे बऱ्यापैकी करून मिळते. म्हणजे त्यासाठी स्पेसिफिक कन्सल्टेशन घेतलंच जाते असं नाही. सलॉनमध्ये जाऊन जसं तुम्ही म्हणालात, तर ते मला असं वाटतं खरंच हार्मफुल होऊ हार्मफुल आहे, शकतं. हार्मफुल आहे. कारण माझ्याकडे पेशंट्स आलेले आहेत आतापर्यंत जे सलॉनमध्ये केमिकल पील्स केले आहेत किंवा दुसरे लेझर्स केले आहेत, कधी कधी तर बोटॉक्स पण केलेलं आहे कोणीतरी. पण यामध्ये काय होतं ना की नॅचरल एक्सप्रेशन्स जे असतात पेशंट्सचे, क्लायंट्सचे, मग ते हरवून जातात काही दिवसांसाठी. अरे बाप. ते टेम्पररी असतात, पण मग त्यांना डोसचं नॉलेज नसतं त्या लोकांना. मग ते त्यांच्या हिशोबाने कसंही ट्रीटमेंट करून, आणि कॉम्प्लिकेशन्स पण कधी कधी होऊ शकतात. जर नॉलेज नसेल तर कॉम्प्लिकेशन्स होणार. म्हणून हे डॉक्टरांना हे ठरवू द्या की कोणती ट्रीटमेंट करेक्ट आहे. जर बोटॉक्स करतात आहे तर किती युनिट्स त्या पेशंटसाठी करेक्ट आहे. ओके. बोटॉक्स म्हणजे काय नेमकं, म्हणजे जर सांगायचं झालं तर? बोटुलिनम टॉक्झिन म्हणतो आम्ही ओके. मेडिकल लँग्वेजमध्ये. आणि हे न्यूरोटॉक्झिन्स असतात. म्हणजे जे नर्व्स तुमच्या मसल्सला एक सिग्नल देतात की आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आहे म्हणजे जेव्हा आयब्राऊज रेज होतात किंवा आपण असं रागाने बघतो कोणाकडे, तेव्हा लाईन्स क्रिएट होतात कॉन्ट्रॅक्शनमुळे. किंवा आपण खूप हसतो, हसल्यामुळे डोळ्यांच्या बाजूला ज्या लाईन्स क्रिएट होतात त्या कधी कधी जास्त होऊन जातात आणि जास्त कॉन्ट्रॅक्शनमुळे अगदी जास्त दिसतात. करेक्ट. आणि काही पेशंट मध्ये असं दिसतं की फेसवर काहीही एक्सप्रेशन्स नाही आहेत, पण तरी त्या लाईन्स क्रिएट झालेल्या आहेत. आता पेपर जर तुम्ही फोल्ड केला, खूपदा फोल्ड केला, तर ती फोल्ड उघडल्यावरही दिसते. तसं सेम आपल्या स्किनबद्दल आहे. जर कॉन्ट्रॅक्शन होऊन जर लाईन्स खूप क्रिएट झालेल्या आहेत, तर जेव्हा कॉन्ट्रॅक्शन नाही होत, एक्सप्रेशन नाही देत आपण, तेव्हा पण लाईन्स दिसतात. मग तसल्या लाईन्सला ट्रीट करणं खूप कठीण जातं. मग त्यात बऱ्याच मल्टिपल ट्रीटमेंट्स करावे लागतात त्या केसमध्ये. मग आपण अर्ली 30s किंवा लेट 30sमध्ये अशा ट्रीटमेंट्स चालू करू शकतो, जेणेकरून त्या परमनंट लाईन्स नाही येणार इन फ्युचर. म्हणजे त्या अगदीच नाहीशा होतात की पुन्हा त्याची ट्रीटमेंट करत राहावी लागते मेंटेनन्ससाठी? मेंटेनन्ससाठी करावी लागते, कारण बोटॉक्स हे आम्ही 4 महिन्यामध्ये एकदा करतो. म्हणजे वर्षातून 2दा किंवा 3दा ही ट्रीटमेंट होते. ओके. कारण बऱ्याचशा महिलांना असं वाटत असेल की हे एकदा करायचं असतं, म्हणजे एखाद्या ऑपरेशन सारखं अगदी की नाही, एकदा कारण treatment. पाण्यात एकदा पोहल्यावर पोहणं येतच असं नाहीये. स्किनचं पण तसंच आहे की तुम्हाला, कारण आपण जे पण ट्रीटमेंट करतोय एक्सटर्नली करतोय, बाहेरून करतोय. ओके. तुमचा जर इश्यू शरीराच्या आतमध्ये आहे, तर फक्त बाहेरून केलेल्या ट्रीटमेंट तुमच्या स्किनला मेंटेन ठेवतील. मग तुमचं अगेन लाईफस्टाईल कम्स इन पिक्चर. लाईफस्टाईलमुळे मग जे पण ट्रीटमेंट आपण करतोय त्याचा इफेक्ट चांगला दिसतो, मेंटेन जास्त राहतो. पण काही ट्रीटमेंट जसं बोटॉक्स आहे, इट्स नॉट परमनंट ट्रीटमेंट. 4 महिन्यातून 5 महिन्यातून एकदा ती ट्रीटमेंट करायला लागते. मी बोटॉक्स जसं तुम्ही मला की रिंकल्ससाठी आपण ते करतो, रिंकल्ससाठी करतो. मग या रिंकल्सचे पण काही टाईप्स असतात का? हो, त्याचे 2 टाईप्स असतात. एक रिंकल असते जे कॉन्ट्रॅक्शन जेव्हा झालं, म्हणजे तुम्ही जे फेसवर काही ॲक्शन्स केलेत, आयब्राऊजला, भुवयांना रेज केलं म्हणजे वरती केलं, तेव्हा लाईन्स येतात. आता माझ्या याच्यावर दिसणार नाही कारण मी बोटॉक्स करत राहते. तर जेव्हा तुम्ही आयब्राऊज वरती केला तर फोरहेडवर लाईन्स येतात. ओके. रागाने बघितलं, फ्राऊन केलं तर मध्ये आयब्राऊजच्या मध्ये लाईन्स येतात. किंवा असं हसलो आपण तर आईसच्या बाजूला, ज्याला आम्ही क्रोज फीट म्हणतो, तिथे लाईन्स येतात.
माझे नाही एवढे दिसणार. तर ह्या डायनामिक लाईन्स आहेत. याला डायनामिक लाईन्स म्हणतो आम्ही, जे ऍक्शनमुळे येतात. म्हणजे एक ऍक्शन झाली, हसणे, रागाने बघणे किंवा रेज करणे आयब्राव्ज, ही ऍक्शन झाली आणि लाईन्स क्रिएट होतात फेसवर. त्याला आपण डायनामिक लाईन्स बोलतो. आणि एक असतं स्टॅटिक लाईन्स, म्हणजे जेव्हा काहीही एक्सप्रेशन फेसवर नसताना सुद्धा लाईन्स तुम्हाला फेसवर दिसतात. जास्त करून ओल्ड एजमध्ये या लाईन्स दिसतात. जर तुम्ही आजीला बघितलं असेल किंवा आजोबांना बघितलं असेल, त्यांच्या फेसवर एक्सप्रेशन नसतं पण बरेच लाईन्स तरी दिसतात, राईट? त्यांना आम्ही स्टॅटिक लाईन्स बोलतो. आता स्टॅटिक लाईन्स जसं मी एक्झाम्पल दिलं होतं याच्या आधी, पण पेपरला नेहमी वर्षानुवर्ष, समजा पेपरला स्किन समजा, आणि त्याला अगदी आपण वर्षानुवर्ष फोल्ड करत राहतो विथ ॲक्शन्स, तर ती लाईन परमनंट होऊन जाते. मग अशा स्टॅटिक लाईन्सला ट्रीट करणं थोडंसं कठीण जातं. मग त्याच्यामध्ये बोटॉक्सच्या सोबत बाकी ट्रीटमेंट्स पण आम्हाला ॲड कराव्या लागतात. ओके, करेक्ट. म्हणून मी माझ्या पेशंट्सला नेहमी सांगते की बोटॉक्स हे जर तुम्हाला लाईन्स दिसायला चालू झाल्या आहेत आणि जर तुम्ही ॲक्शन न करता पण त्या स्टॅटिक लाईन्स जर तुम्हाला दिसतात आहेत, तर इट्स टू लेट टू स्टार्ट द ट्रीटमेंट. तुम्ही स्टार्ट करू शकता. अच्छा. म्हणजे बरेच पेशंट, म्हणजे माझे जे ओळखीचे आहेत, फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स, ते आत्ता मला नको आहे, मी अजून वाट बघेल आणि मग नंतर जेव्हा वाटेल तेव्हा. हां, तर मला मग तेव्हा अगदी सांगायची इच्छा होते की जर तुम्ही थोडं लवकरच चालू केलं तर मग स्टॅटिक लाईन्सला तुम्ही अवॉइड करू शकता. ओके, हा, म्हणजे ते येणार नाही स्टॅटिक लाईन्स. अच्छा अच्छा, म्हणजे यात अशा प्रकारचे रिंकल्स असतात. पण बोटॉक्स अजूनही काही गोष्टींसाठी वापरलं जातं? हो. काय असतं, म्हणजे कशासाठी बोटॉक्स करू शकतो? ज्यांना खूप स्वेटिंग, घाम येणे, त्यांच्यासाठी हा खूप चांगला ट्रीटमेंट आहे. म्हणजे समजा आता तुम्ही जिमला वगैरे बघत असणार की खूप स्वेटिंग होतं कोणाला स्वेटिंग इतकं नाही होत जनरली, पण कोणाकोणाला एक्सेसिव्ह स्वेटिंग होतं आणि मग त्या स्वेटमध्ये थोडंसं बॅक्टेरियल ग्रोथ पण होते आणि मग अगदी घामाचा वास येणे, बॉडी ऑडर येणे, असे पण प्रकार होतात. म्हणजे देर आर पीपल, काही लोक आहेत ज्यांना अगदी दे आर एम्बॅरेस्ड बाय बॉडी ऑडर लॉट ऑफ टाइम्स. मग त्यावर हा उपचार सुद्धा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जर स्वेटिंगला ते बोटॉक्स कंट्रोल करतं आणि स्वेटिंग जास्त होत नाही, म्हणून मग बॅक्टेरियल ग्रोथ पण त्यांच्यामध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे तो जो शरीराचा ओडर आहे, स्मेल आहे, तो पण कमी होऊन जातो. बरोबर. सो आय एम डुईंग दिस ट्रीटमेंट ॲट माय क्लिनिक. या व्यतिरिक्त बोटॉक्स काही इतर गोष्टींसाठी आहे. मग लहान मुलांमध्ये थोडंसं मान वाकडी कधी कधी कोणामध्ये असतं, लहान मुलांमध्ये ते जेनेटिक डिसऑर्डर. कधीपासून? म्हणजे अगदी छोटे मुलं, टॉडलर्स मध्ये पण याचा उपाय होतो. डोळ्यांमध्ये अगदी फडफड ज्यांना खूप होतं, बरेच ना, अगदी ट्विचिंग होत राहतं, त्यांच्यामध्ये पण बोटॉक्स. फारच नॅचरल समजलं जातं की होतं असं, सोनं लावा. त्याचा उपाय आहे, करू शकतो आपण. बोटॉक्सने ते काही वेळेपर्यंत 4 ते 5 महिने कंट्रोल होऊ शकतं. अगदी म्हणजे त्याची सवय आता होतच आहे तर जाऊ द्या असं, कारण बऱ्याच लोकांना याचं नॉलेजच नाही आहे, त्यांना जागरूकताच नाही आहे की याचं ट्रीटमेंट आहे अवेलेबल. म्हणजे अगदी गावात वगैरे मी बघते की बऱ्याच लोकांचं ते एक डोळा अगदी फडफड करत असतो, तर आपण त्याला ट्रीट करू शकतो, कंट्रोल करू शकतो. हे ट्रीट होऊ शकतं, हेच म्हणजे ट्विचिंग याला आम्ही म्हणतो, ट्रीट होऊ शकतो. वा वा. पण तुमच्याकडे असं कधी कोणी पेशंट येतं का की मला सेलिब्रिटी फेस हवाय असं सांगणार? हो, भरपूर. डिरेक्टली असं. आता ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, हायड्रा फेशियल्स किंवा केमिकल पील्स, बोटॉक्स, फिलर्स, थ्रेड्स, ह्या फक्त अभिनेत्री लोकांच्या पुरतीत नाही राहिलेल्या. बरोबर. नॉर्मल जे लोक आहेत, अगदी म्हणजे मला सांगायची गरज पण कधी कधी पडत नाही, ते स्वतःच सांगतात. मला येतात आणि बोलतात की डॉक्टर, मला रिंकल्स आले आहेत, मला ट्रीटमेंट करायची आहे. आणि अगदी त्यांना माहिती पण असतं की बोटॉक्स बरोबर काय करायचं आहे, काय करायचं आहे वगैरे. कधी कधी त्यांना माहिती असतं. मग मी त्यांना एलॅबोरेट करते की ओके, बोटॉक्सचा तुम्हाला हा फायदा होईल. एक अजून मी सांगेल की ज्यांना एक्सेसिव्ह ऑइल पण असतं फेसवर, ते पण बोटॉक्सनी कंट्रोल होतं. ज्यांना मायग्रेनचा इश्यू आहे, हेडेक खूप होतं, आजकाल जे स्त्रिया आहेत अगदी दिवसभर काम करून मग रात्री त्यांना हेडेक चालू होतं,
मायग्रेन पण बोटॉक्सने कंट्रोल होतं. तर याचे फायदे नुसती अँटी एजिंग, रिंकल्सला, सुरकुत्यांना कंट्रोल करण्याच्या सोबत या सगळ्या गोष्टींवर पण त्याचा फायदा भरपूर आहे. माय गॉड, थँक्यू सो मच डॉक्टर. म्हणजे खरंच खूपच ज्ञानात भर पडली आहे. आम्ही खूप लिमिटेड नॉलेज असतं प्रत्येकाकडेच, किंवा त्यापेक्षाही जास्त ना बोटॉक्स किंवा या सगळ्या ट्रीटमेंट्सकडे थोडंसं नेगेटिव्हली सुद्धा बघितलं जातं. की माहिती. पहिली भीती, त्यानंतर अर्ध नॉलेज, आणि त्यानंतर डिरेक्टली की हे आपल्याला करायचंच नाही आहे, कशाला हवं आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या फेजेसमधून जाईपर्यंतच आपलं वय ओलांडत जातं आणि आपल्याला कळत नाही की उशीर झाला आहे. बऱ्याचशा गोष्टी जसं तुम्ही म्हणालात की आता या गोष्टी सौंदर्यासाठी करतोय आपण, पण बऱ्याचशा गोष्टी गरजेच्या असतात. जसं काही ॲक्सिडेंट झालं असेल कोणाचं, काही खूप जास्त हेअर लॉस झालेला असेल, तर त्यांना या ट्रीटमेंट्स गरजेच्या सुद्धा असतात. ऑन प्रायोरिटी त्यांना त्या कराव्या लागतात. आणि सेकंडली येतं की ज्यांना इच्छा म्हणून, आवड म्हणून, स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी हे सगळं करायचं आहे. त्यामुळे दोन्ही पेशंट्सला समजा, जसं मगाशी म्हणालात की सेलिब्रिटी फेस हवा असेल, मला हे करायचं ते करायचं, तर तुम्ही त्यांना तितकाच सपोर्ट करता की गायडन्ससुद्धा देता की याची किती गरज आहे, किती नाही, हे बघून सल्ला देता का? अगदीच. म्हणजे तरुण मुलगी येत असेल आणि मला बोटॉक्स करायचं आहे, 18 वर्षाची मुलगी जर आली, मी डेफिनेटली तिला सांगणार की याची सध्या काहीही गरज नाही आहे. कारण कसं आहे ना की नुसती बोटॉक्स रिंकल्सवर काम करतं आणि 18 वर्षाच्या मुलीला रिंकल्सच नाही आहेत. तिला ॲक्च्युली दुसऱ्या ट्रीटमेंट्सची गरज असते, मे बी सम एक्सफोलिएटिंग ट्रीटमेंट्स. तिने केमिकल पील करावं किंवा काही बेसिक प्रोसिजर्स असतात त्या करू शकतो. त्याने पण छान ग्लो येऊ शकतो फेसवर. मग हे जे चुकीचा कॉन्सेप्ट जे घेऊन येतात मुली, मग त्यांना समजावं लागतं की आता सध्या गरज नाही आहे, आपण या ट्रीटमेंट करू, पण एका पर्टिक्युलर करेक्ट एजमध्ये पण करू. म्हणजे अशा क्लिनिक्समध्ये फक्त ट्रीटमेंट्स नाही तर बेसिक फेशियल्स तुम्हाला मेंटेन करायला, जसं तुम्ही सतत उन्हात जाताय किंवा मेकअप करताय, तर त्यासाठी स्किनची काळजी घेण्यासाठी सुद्धा बेसिक ट्रीटमेंट्स अवॉइड करून मेंटेन करायला काही फेशियल्स, क्लीनअप्स वगैरे सुद्धा अवेलेबल असतात. ओके, मग ते सुद्धा करून मेंटेन केली जाऊ शकते स्किन. व्हेरी नाईस. मगाशी तुम्ही म्हणाल तसं, जसं एक्सपेन्सिव्ह आहे ही जशी अफवा आहे, तशा बऱ्याचशा अफवा आहेत. तर मला तुम्हाला काही असे मिथ्स विचारायचे आहेत जे स्त्रियांमध्ये किंवा इतरांमध्ये सुद्धा खूप पॉप्युलर असतात आणि असं आपण वर्षानुवर्षे हे सत्य मानून चालतो. तर तुम्ही सांगा मला की हे खरं आहे की नाही. एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स, महागडे प्रोडक्ट्सच चांगले असतात, हे कितपत खरं आहे? नाही. कमी किंवा घरगुती प्रोडक्ट्सच्या सुद्धा काही गोष्टी करू मी शकतो. घरगुती प्रॉडक्ट्सला जास्त प्रमोट नाही करणार. कारण बरेचदा असं होतं की पिंपल्स आले आणि घाबरून टूथपेस्ट लावली चेहऱ्यावर किंवा हळदीचा लेप लावला. अशा चुकीचं, म्हणजे किचनमध्ये आपण जेवण बनवतो, आपण स्किनला किचनमध्ये नको न्यायला. किचनचे जे पदार्थ आहेत ते खायला ठीक आहे, पण स्किनवर लावणं हे फारच चुकीचं आहे. कारण मग कधी कधी असं होतं की लेमन ज्यूस, लिंबूचा रस लावून स्किनला अगदी डॅमेज करून मग मुली येतात आणि मग त्याला ट्रीट करावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही आधीच डॉक्टरांचा तुमची असली पाहिजे की सल्ला घ्या. आणि मी किचन होम रेमेडीज मी अजिबातच प्रमोट नाही करणार. कारण जितकं ते आपल्याला नॅचरल वाटतं तितकंच ते हानिकारक पण असतं. मला वाटतं की मग त्याचा किती वापर करावा हे कळलं पाहिजे का? कारण ही अगदी आपली संस्कृती आहे, घरातल्या सगळ्या दूध लोणीपासून हळदीपर्यंत. दूध, आता तुमची स्किन अगदी ऑइली आहे आणि तुम्ही त्याच्यावर दुधाची साय लावताय, हे कितपत तुम्हाला हे कळलं पाहिजे. कळलं तर पाहिजे. दही आहे, दही लावतो केसांना. काही गोष्टी आहेत सेफ आहेत, पण मग ते त्यांना कळणं हे गरजेचं आहे. आणि जर करायचंच असेल तर ॲटलिस्ट थोडंसं सल्ला घेऊन करायला हवं. कारण माझ्याकडे, मी सांगते, लेमन ज्यूस फेमस, त्याने गोरं होतं. टमॅटोचा ज्यूस ते लावण्याने गोरं होतं. ते ॲक्च्युली तुमच्या वरच्या स्किनला जाळतंय. म्हणजे ती डेड स्किन आहे तोपर्यंत, ती निघते तोपर्यंत तुम्ही चांगले दिसणार, पण जर रोज तुम्ही टमाट्याचा ज्यूस लावणार तर तुमची स्किन जळणार. कुठे थांबलं पाहिजे ते पण गरजेचं आहे. मिथ नंबर 2, एक पांढरा केस काढला की सगळे केस पांढरे होतात, हे कितपत खरं आहे?
अजिबात खरं नाही. नाही होत मला खरंच. प्रत्येक वेळेस Thank you. हसायला येतं. पण हे खरंच वाटतं, म्हणजे कितीतरी दिवस ते ग्रे हेअर काढूच देत नाही नाही, मोठी माणसं. पांढरे केस होणं हे 2 गोष्टीवर डिपेंडंट आहे मोस्ट कॉमनली. एक सगळ्यात मोठं इज जेनेटिक. ओके. जर तुमच्या जीन्समध्ये हे लिहिलेलं आहे की हा केस तुमचा पांढरा होणार, तर तो पांढरा होणार. कोणीच त्याला थांबवू शकत नाही. ओके. दुसरं म्हणजे तुमचं व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी जर असेल, म्हणजे त्याची कमतरता असेल, आणि हे खूप कॉमन आहे आपल्या देशामध्ये. मोस्ट ऑफ द पीपल आर व्हेजिटेरियन, आणि व्हिटॅमिन B12 हे ॲनिमल प्रॉडक्टमधून मिळतं. म्हणजे दूध किंवा दुधाचे पदार्थ, मीठ, अंडी या पदार्थांमधूनच मिळतं. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, वेगन असाल, तर मग व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी बरेचदा बघायला मिळते. आणि त्याचा साईड इफेक्ट हा आहे की तुमचे केस अर्ली एजमध्ये पण ग्रे होणं चालू होऊन जातं. म्हणजे अगदी 10th ग्रेड 10वीच्या मुलं त्यांचे पण, कारण व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. स्ट्रेसचं सुद्धा कारण सांगितलं जातं, ते पण स्ट्रेस असू शकतं. स्ट्रेस हा ट्रिगरिंग फॅक्टर आहे. म्हणजे जर तुमच्या जीन्समध्ये हे लिहिलेलं आहे की 30च्या वयात तुमचे केस पांढरे होणार, आणि जर तुमचं ट्रिगरिंग फॅक्टर्स लाईफमध्ये जास्त आहे, स्ट्रेस आहे, एक्झाम्स आहे, इव्हेंट्स आर कमिंग, स्लीपलेस नाईट्स, म्हणजे झोपणं अगदी चुकीचं आहे, हे सगळं ट्रिगरिंग फॅक्टर्स आहे. म्हणजे ते जीन्समध्ये 30व्या वर्षी लिहिलेलं आहे ते अगदी आदल्या 10 वर्षाआधी तुमचं चालू होऊन जाणार. बरोबर. ओके. मिथ नंबर 3, नखांना श्वास घेण्याची गरज असते. हो, खरं आहे. म्हणजे नेल पेंट सतत लावून ठेवू नये, ती काढावी मध्ये मध्ये. हे खरं आहे. ग्रेट. म्हणजे एक खरं आहे. सनस्क्रीन हे फक्त बाहेर उन्हात जातानाच लावावं, हे फारच चुकीचं आहे. ओके. म्हणजे आता आपण इथे स्टुडिओमध्ये बसलेलो आहे, आणि हे जे सगळे लाईट्स आहेत हे तुमच्या स्किनला सतत डॅमेज करतात आहेत. म्हणजे आता जर तुम्ही मेकअप प्रोडक्ट काही टचअप केलं, त्यात पण सन प्रोटेक्टिंग फॅक्टर मिळतो, SPF ज्याला आपण बोलतो. तर जेव्हा आपण मेकअप प्रोडक्ट पण विकत घेतो ना, तेव्हा तुम्ही आवर्जून बघा की त्यात SPF आहे का. कारण जर आता सकाळी मेकअप केलं डायरेक्टली आपण संध्याकाळी काढतो, जे वर्किंग स्त्रिया आहेत, प्रवासही होतो, आणि त्यात मग ते मेकअप टचअप करतात. मग त्या टचअपच्या मेकअपमध्ये पावडर असो किंवा कॉम्पॅक्ट असो, जर त्यामध्ये SPF असेल 15-20 इट्स ओके. पण मेकअपच्या आधी पण सनस्क्रीन लावा, SPF 30 और 50. पण जे मेकअप प्रोडक्टचं टचअप तुम्ही करता त्यात पण SPF असेल तर नथिंग लाईक इट. इनफॅक्ट ज्या स्त्रिया कुकिंग करतात रोज, ते हीट आणि त्यामध्ये पण त्यांची स्किन डॅमेज होत असते बरेचदा. सॅलॉनमध्ये ज्या स्त्रिया काम करतात ॲज अ थेरपिस्ट, त्या सतत स्ट्रॉंग लाईटमध्ये काम करतात. तुम्ही बघा, ते जे डागांचे वांग आपण म्हणतो मराठीत, ते मोस्टली सॅलॉनवाल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या अगदीच सनस्क्रीन वापरत नाहीत, त्यांना जास्त होतं. पॅच असतात. पोर्स वरती ट्रीटमेंट करून पोर्स कायमचे बंद होऊ शकतात. पोर्स तुमच्या स्किनचा नॅचरल एक भाग आहे, कायमचे जाऊ शकत नाही पोर्स. पोर्सला जर एक्सेसिव्हली मोठे असतील, पोर्स जास्त विजिबल असतील, दिसतात त्या चेहऱ्यावर, तर त्याला कमी करण्याचे ट्रीटमेंट्स आहेत. आपण त्याला कमी करू शकतो, मिटवू शकत नाही. ओके. सगळ्यात आवडता आणि शेवटचा प्रश्न, पिंपल फोडला की लवकर बरा होतो? नाही, पिंपल फोडला की डाग येतो, पिंपल फोडला की स्कार, म्हणजे ते छोटे छोटे गड्डे होतात. अच्छा, खड्डे सुद्धा त्यामुळेच. ओके. कारण पिंपलचा बेस जो असतो तो बराच आतमध्ये असतो, आणि जेव्हा पिंपल हील होत असतो तेव्हा तो सुपरफिशियल स्किन पर्यंत येतो, आणि मग तो स्वतःहून हील होऊन चालला जातो. पण जर पिंपल अगदी ऍक्टिव्ह आहे, त्याचा बेस अगदी स्किनच्या आतल्या लेअरमध्ये, आणि तुम्ही ते फोडून त्याला त्रास देत आहेत, मग त्यात इन्फेक्शन होणार, मग आणखी ते आतमध्ये स्किन डॅमेज होणार, आणि मग त्याचा डाग आणि स्कार, म्हणजे जे गड्डे आपण जे बोलतो ते होणार. म्हणजे पिंपल फोडून अगदी तुम्ही तुमच्या स्किनला त्रास देताय, हील नाही करत. कळलं. पण अशी समजा सिच्युएशन असेल की माझं आज शूट आहे आणि काल माझ्या नाकावर पिंपल आलाय, आणि माझं आज शूटिंग खूप महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी मला कॉन्फिडन्सची गरज आहे, आणि मी तो पिंपल घेऊन नाही बसू शकत, तर त्यासाठी तुम्ही काही ट्रीट करू शकता?
मी 2 उपाय सांगेल. एक, डॉक्टरांकडे जा. डॉक्टर एक छोटंसं इंजेक्शन देतील. ओके. ओके, एक छोटंसं Pimple प्रिक मध्ये. असतं. हो. आणि अगदी पण ते नेहमी नाही करता येत आपल्याला. पण डॉक्टरांना त्याचा डोज आणि त्याची टेक्निक माहिती असतं. ओके. तर एक छोटंसं प्रिकनी, त्या इंजेक्शननी तो पिंपल अगदी 24 तासात किंवा जास्तीत जास्त 48 तासात तो अगदी दबून जातो. तर जर पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. ओके. ओके. आणि दुसरं म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्ये जे काही मेडिसिन दिलेले असतात डॉक्टरांनी, ते मेडिसिन जर तुम्ही लावलात तर त्याचा छोट्या मोठ्या पिंपल्सला तुम्ही दाबू शकता. ओके. म्हणजे आहे, म्हणजे हो करू पण शकतो. मी होम Recommend नाही करत. रेमेडीज आता पण या केसमध्ये नाही प्रमोट बरोबर, करणार. घरी आपण डॉक्टर बनून त्याच्यावर ट्रीटमेंट करू नये. करेक्ट, हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. मला वाटतं आता बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टींचं तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. पण एक खूप समस्या, जसं तुम्ही मगाशी म्हणालात वांग, ती खूप महत्त्वाची आणि खूप जुनी समस्या आहे खरं तर. हायपर पिगमेंटेशन किंवा पिगमेंटेशन आपण त्यांना म्हणू शकतो. तर ते कुठून सुरू होतं एक्झॅक्टली तेच कळत नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर थोडे तरी काळे डाग दिसतातच आणि ते काही केलं जात नाहीत. घरी तर त्याच्यावर काही उपाय असेल असं मला वाटत नाही. आणि मग सनस्क्रीन एक लावायला सुरुवात केली जाते की आता ते जातील. पण ते तसं नाही होत. तर याची सुरुवात कुठून होते आणि कधीपासून काळजी घेतली पाहिजे या पिगमेंटेशनसाठी? अगदी जेव्हा बाळ 6 महिन्याचं असतं ना, तेव्हापासून स्किनला प्रोटेक्ट करणं फार बापरे. गरजेचं आहे. ओके. म्हणजे आज सोशल मीडियामुळे बरंच अवेअरनेस, जागरूकता झालेली आहे. माझी मुलगी 13 वर्षाची आहे. ती या वयात पण स्किन केअर करते, स्किन रुटीन फॉलो करते. म्हणजे जेव्हा ती इंटरनल बघते, एक्सटर्नल. येस, ती अगदी खाण्यामध्ये पण काय खायचं ती बघते. व्यायाम पण रोज करायला तिने आजकाल खूप चालू केलेला आहे. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि हे जे तुम्ही वांगचा विषय काढला, हॉर्मोनल फ्लक्च्युएशन म्हणजे जे तुमचे स्त्रियांचे हॉर्मोन्स आहेत, ज्याला आम्ही अँड्रोजन्स पण म्हणतो, त्याच्यामध्ये खूप लिस्ट ऑफ हॉर्मोन्स येतात. मग त्याचं फ्लक्च्युएशन झालं की पिगमेंटेशनमध्ये असा फरक पडतो. मग डाग येणे, पॅचेस येणे, हा त्रास चालू होऊन जातो. आणि त्याचा मी खरंच सांगते 70% उपाय त्या स्त्रियांकडेच असतो, लाईफस्टाईल. बाकी वांग आल्यावर मग नंतर काय ट्रीटमेंट करायची आहे ते डॉक्टर करतात. पण ते नाही येवो त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून स्वतःची काळजी घ्या. हे फार गरजेचं आहे. बरोबर. त्याला तुम्ही अवॉइड करू शकता. म्हणजे जसं मी सांगितलं, कुकिंग तुम्ही अवॉइड नाही करू शकत, पण तुम्ही तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करू शकता बाय अप्लाइंग सनस्क्रीन. आणि सनस्क्रीनला रिपीट करणं, 2-3 तासात रिपीट करणं पण गरजेचं आहे. ओके. नाही, सनस्क्रीनवरती आपण मला वाटतं नीट मार्गदर्शन केलं पाहिजे. 2-3 तासांनी रिपीट, समजा मेकअप असेल तर मग कसं रिपीट करणार आपण सनस्क्रीन? मेकअप प्रोडक्ट तेच मी आता थोड्या वेळा विथ सांगितलं. ओके, विथ जे SPF. मेकअप प्रोडक्ट आहेत टचअपचे, त्यामध्ये SPF आहे हे आवर्जून बघा. म्हणजे तेच तसलेच प्रॉडक्ट विकत घ्या. पण मग ते चेहऱ्यापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही पूर्ण. हो, मग आता हाताला आपण मेकअप नाही करत, पण ऍटलीस्ट रिअप्लाय सनस्क्रीन ऑन आर्म्स. पण हे जरा भारतीय त्वचेवरती असतातच का पिगमेंटेशन, असं काही आहे? असं काही नाहीये, पण आपल्या स्किनमध्ये पिगमेंट सेल्स जास्त आहेत. ओके. म्हणजे आणि ते आवश्यक पण असतं. पिगमेंट सेल असणं हे म्हणजे वी आर ब्लेस्ड टू हॅव पिगमेंट सेल्स इन अवर स्किन. कसं म्हणजे? कारण आता तुम्ही जर फॉरेनर्स बघितले, त्यांच्या स्किन अगदी लाल असते, व्हाईट असते, त्यांच्यामध्ये पिगमेंट कमी, टॅनच नाही होत. ते लोक उन्हात जातात पण त्यांची स्किन रेड होऊन जाते. मग अशा स्किनमध्ये स्किन कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपले जे पिगमेंट सेल आहेत ते आपल्याला नेहमी प्रोटेक्ट करतात आहेत. तर आपल्याला स्किन कॅन्सर होण्याचे चान्सेस इंडियन स्किनमध्ये खूप कमी दिसतात. हे तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये ज्यांचे पिगमेंट खूप कमी आहे त्यांना जास्त दिसतात. ओके. म्हणजे त्यांच्यामध्ये तर जास्त जागरूकता आहे. म्हणजे अगदी लोक बाहेर निघताना अगदी सनस्क्रीन बॅग मध्ये घेऊनच निघतात. आणि आज आपल्याकडे स्त्रियांना माहिती पण नाहीये. ते अगदी रोज 60 वर्षापर्यंत जोपर्यंत तो वांग येत नाही तोपर्यंत अगदी स्किनला डॅमेज करत राहतात. बरोबर. सो एका साईडने इट्स अ ब्लेसिंग दॅट इट्स प्रोटेक्टिंग. पण मग बाकीचे जे हॉर्मोनल चेंजेसमुळे जे स्किन प्रॉब्लेम्स होतात, डाग होतात. पण आता पिगमेंटेशनसाठी स्किनच्या कलरचा अभ्यास तर आपला होतोच, पण स्किनचा कलर बदलण्यासाठी सुद्धा बऱ्याच मुली उत्सुक असतात. म्हणजे सावळा रंग असेल तर तो गोरा केला जावा हा अट्टहास असतो.
तर हे अजूनही त्याचं अवेअरनेस आहे की अजूनही मुलींना हवं आहे की त्या गोऱ्या व्हाव्यात? दुर्दैवाने काही प्रमाणात हा गोरं होण्याचा फॅड अजूनही आहे. तर मला असं वाटतं की गोरं किंवा शेड तुमचा कलरचा चेंज होण्यापेक्षा ग्लोईंग आणि हेल्दी स्किन असणं आणि कॉन्फिडंट असणं तुमच्या स्किनमध्ये, आणि होत आहेत आजकाल, होत आहे. मुली अगदी मला हेल्दी स्किन हवी आणि दे फील कॉन्फिडंट विथ द स्किन दे हॅव. पण गोरं, तुम्ही एक कलर जर तुम्हाला देवाने दिलेला आहे तर तुम्ही एक शेड किंवा 2 शेड जास्तीत जास्त तुम्ही करू शकता. तुम्ही गोरं नाही होऊ शकत. म्हणजे जे आजकाल थेरपीज आहेत, आय व्ही ड्रिप्स आहेत गोरं होण्याच्या, त्यात तुम्हाला ग्लो मिळतो. 1-2 शेड तुम्ही चांगले दिसू शकता, गोरं दिसू शकता, पण तुम्हाला कलर चेंज नाही करता येणार. सो इन्स्टेड ऑफ गोरं होण्यापेक्षा हेल्दी स्किनकडे तुम्ही लक्ष द्या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही स्किन रुटीन जर फॉलो करतात आहे ना अगदी अर्ली एजपासून, यू विल सी चेंजेस इन युअर स्किन. अच्छा. तुमच्या कलरमध्ये 1-2 नितळ त्वचा शेडमध्ये होऊ तिथेच शकते. फरक पडतो. तुम्ही सनस्क्रीन लावा रेग्युलरली आणि तुमच्या स्किनमध्ये चेंजेस बघा. डेफिनेटली तुमची स्किन चेंज होते. इट बिकम्स मोर हेल्दियर. चांगला ग्लो येतो स्किनमध्ये, स्किन हेल्दी दिसायला लागते आणि शेड पण चेंज होतो. करेक्ट. तर बाकीच्या या ज्या थेरपीज अगदी म्हणजे काळ्याचं गोरं होणं म्हणजे अगदी चुकीचं कॉन्सेप्ट आहे. तुम्ही एक रुटीन फॉलो करा, लाईफस्टाईल. अगेन मी तेच म्हणेल, चांगलं आहार घ्या, व्यायाम करा. या सगळ्या गोष्टींनी तुमची स्किन अगदी ग्लो करणार. करेक्ट. पण हे जरा पिगमेंटेशनचे किंवा डार्क पॅचवाले अंडर आर्म्स आणि एल्बोजला का जास्त प्रमाणात तो दिसून येतो तो प्रॉब्लेम? हॉर्मोनल चेंजेस. हॉर्मोनल चेंजेसमुळे. म्हणजे जर मोस्टली हे जे पिगमेंटेशन तुम्ही आता बोललात गळ्याच्या भोवती किंवा अंडर आर्म्समध्ये, आणि त्याचं स्किनचं टेक्स्चर पण चेंज होऊन जातं, अगदी वेल्वेटी जाड आणि ते होते एक पट्टा skin. होऊन जातो एक डागांचा. तर हे मोस्टली अगेन PCOD सी कनेक्टेड आहे, आणि ज्यांचं वेट गेन लवकर होत आहे, ज्या म्हणजे डाएटवर अगदी बिलकुल फोकस करत नाही आणि त्यांचं वेट गेन होत आहे, त्यांच्यामध्ये हा पिगमेंटेशनचा प्रकार दिसतो. बेस्ट सोल्युशन, तुम्ही फोकस करा की तुम्ही काही किलोज तुम्ही कमी करा. मी क्रॅश डाएट कधीच कोणाला सांगत नाही, पण तुम्ही इट राईट, नॉट लेस. थोडा वेळ घेऊन कमी नका खाऊ, जे करेक्ट आहे ते खा आणि वेळ द्या. आणि वेट लॉस केल्यावर ऑफकोर्स मी क्रीम्स वगैरे देतेच त्यांना, आपण एक्सटर्नली केमिकल पील्स पण करू शकतो. पण जर तुम्ही तुमच्यावर स्वतःहून काम करणार नाही तर हे ट्रीटमेंट करून डाग जातात पण पुन्हा येणार ते डाग. बरोबर. तर मग जेव्हा हे टेम्पररी काही करू नका. टेम्पररी नका करू. जेव्हा हे पेशंट्स माझ्याकडे येतात, डॉक्टर मी माझ्या हे पिगमेंटेशनचं ट्रीटमेंट केलं होतं XYZ डॉक्टरकडे, पण माझे गेले पण पुन्हा आलेत, मग आता मी तुमच्याकडे आली. मग मी त्यांना तेच सांगते, आता तुम्ही पुन्हा डॉक्टर चेंज करणार, कारण तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही केल्याच नाहीत किंवा कोणी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्याच नाहीत करायला. मग तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला हे पिगमेंटेशन पुन्हा येणार. मग कितीही ट्रीटमेंट घ्या, कितीही केमिकल पील करा, त्याचा काही टेम्पररी फायदा होईल. बरोबर. म्हणजे तुम्ही जे ट्रीटमेंट करता त्याला सपोर्ट हा हवा तुमच्या लाईफस्टाईलचा, म्हणजे त्या व्यतिरिक्त ते होऊ शकत नाही, कधीच नाही. मी मगाशी तुम्ही बोलता बोलता एक मुद्दा काढलात. मी एक इंटरनॅशनल शो बघत होते एकदा, आणि तेव्हा त्या शोमधल्या मुली त्यांच्या गेट टुगेदरला IV ड्रिप घेत होत्या, म्हणजे असे बसल्या होत्या आणि ती कॉन्सेप्टच कळली नाही मला की हे काय करत असतील. मी थोडं रिसर्च केलं तेव्हा मला समजलं की ओके, हे दिस इज अ न्यू थिंग. आता हे काहीतरी नवीन आलेलं आहे आणि आपल्याला लवकरच कळेल हे. पण आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोकांना याबद्दल IV ड्रिप्सबद्दल माहिती आहे आणि वेगवेगळ्या कारणांसाठी IV ड्रिप्स घेतल्या जाऊ शकतात. म्हणजे मला असं वाटायचं की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावरच एक आपल्याला सलाईन लागतं, त्या व्यतिरिक्त आपण स्वतःच्या इच्छेने असं काही ट्रीटमेंट्स नाही घेऊ शकत. तर जरा यावर मला प्रकाश पाडायचा आहे की व्हॉट इज IV ड्रिप आणि का केलं जातं हे? जसं तुम्ही बोलला आहे, त्याचे टाईप्स बरेच काही प्रकार आहेत, पण IV ड्रिप अगदी ग्रुपमध्ये होतं आहे आणि डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये नाही होत, हे फार चुकीचं आहे. कारण रिसेंटली वन सेलिब्रिटी लॉस्ट हर लाईफ. मी त्याचं हे कारण ते फारच दुर्दैवी होतं. आणि मी हे बोलेल की त्यांचं म्हणजे जेव्हा तुम्ही IV ड्रिप घेताय
डॉक्टरांना न विचारता, त्यांचा सल्ला न घेता, तेव्हा तुमचं ब्लड प्रेशर किती आहे ते ड्रॉप झालेलं आहे का, तुम्ही किती हायड्रेट आहात त्या दिवशी, सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला तुमचं पाहिजे. फास्टिंग आहे, ब्लड शुगर लेवल किती आहे. तर मग हे त्याची तपासणी आधी होणं, ते अगदी बघणं व्यवस्थित आहे की नाही हे फार गरजेचं आहे. तुम्हाला अंडरलाईन हार्ट प्रॉब्लेम्स आहेत का, काही मेडिकल इश्यूज आहेत का, आधी याची तपासणी करून नंतर तुम्ही आय व्ही ड्रिपला करू शकता, ते पण क्लिनिकमध्ये अंडर डॉक्टर्स ऑब्झर्वेशन. स्वतःहून ग्रुपमध्ये फ्रेंड्स सोबत मध्ये वगैरे पण आहे हे प्रकार सुरू नाही, आहे. हे फार चुकीचं आहे. आणि कोणत्या कारणासाठी केलं जातं हे एक्झॅक्टली? ऑफकोर्स ग्लोसाठी केलं जातं. Okay. अँटी एजिंग ड्रिप आहेत. मग ती ड्रिप जर ग्रुपमध्ये केल्या जाते तर ते अगदी किती, त्याचा स्पीड किती आहे त्यावर पण डिपेंड असतं. बरोबर. इट्स व्हेरी रिस्की. करेक्ट. अगदी स्लोली ते दिले जातात अँटी एजिंग ड्रिप्स. पोस्ट पार्टी ड्रिप्स पण आहेत फॉर हायड्रेशन. म्हणजे जे हँगओव्हर असतं पोस्ट पार्टी Amazing. नंतर, त्याच्यासाठी पण ड्रिप्स आहेत. पण अगेन इट शुड बी डन अंडर डॉक्टर्स ऑब्झर्वेशन. करेक्ट. ह्या जसं जसं विषय आपल्या पुढे चाललाय आणि त्याचे फायदे जसे कळत आहेत तसे रिस्क फॅक्टर्स सुद्धा आहेत हे लक्षात फायदे येतं. भरपूर आहेत. आता जिचं निधन झालं, मी आता त्यासाठी फक्त ड्रिपला जिम्मेदार बिलकुलच नाही बोलणार. नाही, पण आपण त्यांच्याबद्दल बोलूच, कारण शेफाली जरीवाला हो. यांचं 42व्या वर्षी हो. निधन झालं आणि ते अँटी एजिंग काही पिल्स किंवा औषधांमुळे झाले असं म्हटलं जातं, पण हे तितकंच खरं आहे मी का? बिलकुल या गोष्टींना सपोर्ट करत नाही. कारण ते खरंच दुर्दैवी होतं. कारण शी वॉज व्हेरी यंग आणि त्या वयामध्ये जाणं म्हणजे फारच दुर्दैवी, फारच दुःखद हे. पण त्यांचं ब्लड प्रेशर काही दिवसांपासून कसं होतं, म्हणजे ते ड्रिप अगदी रेग्युलरली घेत होत्या, पण त्याच्यासाठी त्या इन्व्हेस्टिगेट करत होत्या का, ब्लड टेस्ट झाल्या होत्या का, G6PD डेफिशियन्सी होती का, आणि ब्लड प्रेशर किती होतं, ब्लड शुगर लेवल काय होतं. कारण त्या तेव्हा फास्टिंग करत होत्या आणि त्या नेहमी फास्टिंग करत होत्या. फास्टिंग इज अ व्हेरी गुड थिंग. पण तुमचं ब्लड शुगर लेवल अगदी ड्रॉप झालेलं असेल आणि मग त्याच्यानंतर विदाऊट इन्व्हेस्टिगेटिंग एनिथिंग यू आर टेकिंग ड्रिप्स, मग ते रिस्की होणारच ना, टू सम एक्सटेंट रिस्की होणार. पण आता नेमकं त्याचं कारण काय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. पण हो, त्या दिवशी त्यांनी ड्रिप घेतलेली होती. पण तरी मी बोलेल की फक्त ड्रिप त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. आय हॅव सीन पेशंट ज्यांना या ड्रिपचा खूप फायदा झालेला आहे. अगदी लिव्हर डिटॉक्स, जे अल्कोहोलिक पेशंट्स असतात, म्हणजे अगदी त्यांना रोज व्यसन करण्याची सवय असते, त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट अगदी खूप चांगली आहे. लिव्हर हिलिंग होतं त्यामध्ये या ड्रिप्समुळे. सो फायदे भरपूर आहेत याचे, पण डॉक्टर्स ऑब्झर्वेशन मध्येच झाले पाहिजे. बरोबर. नाही, अगदी म्हणजे हे रिस्क फॅक्टर्स तर आहेतच, पण साईड इफेक्ट सुद्धा असतात का? म्हणजे आपण करत चाललोय आणि कळत नाही असे काही? चुकीचं जर घेत असाल, नंबर ऑफ ट्रीटमेंट्स किती आहेत, तुम्ही किती दिवसांनी घेता, अगदी ऑल्टरनेट डेज जर तुम्ही घेत असाल तर ते चुकीचंच आहे. एक पर्टिक्युलर पिरियड नंतर ती रिपीट केल्या जाते ड्रिप. ओके. हां, ओके. तर काही जर ते दिवसांनी किंवा व्यवस्थित झालं महिन्यांनी तर ते- त्याचा काहीही असा साईड इफेक्ट नाही आहे. बरोबर. पण चुकीच्या जागी, चुकीच्या हाताने जर हे झालं तर तुम्ही मल्टीविटामिन्स पण घेतलं तरी त्याचे पण साईड साईड इफेक्ट इफेक्ट्स असतातच. म्हणजे अगदी तुम्ही उठला आणि एम्प्टी स्टमक तुम्ही टॅबलेट घेऊन घेतली, ते चुकीचं आहे. खरंच. Correct. म्हणजे मुलींना मला सांगायला आवडेल की बऱ्याच सोयीसुविधा आता निर्माण झालेल्या आहेत. विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, पण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय काहीही करायचं नाही. गुगलमधून वाचून किंवा व्हिडिओज बघून कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका. छान नीट सल्ला घ्या आणि पुढे जा. कॉन्फिडन्स गरजेचा आहेच आपल्याला. आपण स्किनबद्दल बरंच काय काय बोलतोय. केसांकडे वळूया. मला विरळ होणे पुढच्या पट्ट्यात हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे प्रत्येकालाच. त्यासाठी काही कन्सल्ट करून बेसिक ट्रीटमेंट घेतली जाऊ शकते का? हो, घेतली जाऊ शकते. कोणत्याही वयोगटात? कोणत्याही वयोगटात. कारण जर विरळ होतात आहे केस, म्हणजे तुमचे केस तुम्हाला काहीतरी सांगतात आहे की समथिंग इज रॉंग इनसाइड द बॉडी, मग अगेन इन्व्हेस्टिगेशन कम्स इन पिक्चर. तुमच्या डाएटमध्ये तुम्ही केसांना किती प्रोटीन देताय, किती स्ट्रेस लेवल आहे,
कारण सगळ्यात जास्त ट्रिगरिंग फॅक्टर फॉर द हॉर्मोनल चेंजेस इज स्ट्रेस. आजकाल स्ट्रेसमुळे तुमचे हॉर्मोन्स फ्लक्च्युएट होतात आणि मग तुमचे केस विरळ होणं चालू होऊन जातं. केसांच्या स्टेजेस असतात. एक हेल्दी केसची स्टेज असते आणि एक स्टेज असते ज्याच्यामध्ये केस पातळ होतात, पण दे गो बॅक टू द नॉर्मल ग्रोथ फेज. पण कधी कधी काय होतं ना, की तुमच्या लाईफमध्ये एवढं स्ट्रेस असतं, तुमचं लाईफस्टाईल एवढं खराब असतं की ते जे विरळ झालेले केस आहेत ते विसरून जातात की त्यांना ग्रोथवाल्या स्टेजमध्ये जायचं आहे परत. पण हे पॉसिबल आहे जरी हे केस पॉसिबल आहे का नाही. मी हे नाही बोलत की अगदी 20 वर्षाच्या मुलासारखे केस तुमचे अगदी 50व्या वयात होतील, पण जर तुमचे केस विरळ होतात एक वयात, कुठल्या वयात, तर तुम्ही त्या 40 पर्यंत तरी येऊ 40 शकतं. पर्यंत म्हणा किंवा 50 पर्यंत म्हणा, तुम्ही तुमच्या जे एक्झिस्टिंग हेअर आहेत त्यांना वाचवू शकता. आणि ज्या ट्रीटमेंट्समध्ये तुम्हाला जर नवीन ग्रोथ मिळते तर बोनस पॉइंट आहे. ओके, दिसतं बरोबर. जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं, ट्रीटमेंट फॉलो केले, टॅबलेट्स किंवा हेअर लोशन्स लावणं आणि जे क्लिनिक मध्ये जे प्रोसिजर्स केल्या जातात त्या जर केल्यात तर ओके, ऑफकोर्स कोणत्या चांगले ट्रीटमेंट्स असतात? आमच्याकडे मेझोथेरपी आहेत आणि आता आजकाल PRP PRP अगदी फेमस आहे. बरोबर. बरेच फायदेमंद ट्रीटमेंट आहे PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. ओके, काय एक्झॅक्टली काय होतं त्यात? त्यात आम्ही पेशंटचंच ब्लड सॅम्पल घेतो, आम्ही त्याला प्रोसेस करतो सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये, आणि ब्लडमध्ये 2 पार्ट्स असतात, रेड ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा. तर रेड ब्लड सेल्स आम्ही ज्यांना वजन जास्त तर ते खाली बसतात आणि वर तो प्लाझ्मा उरतो. तो फिल्ट्रेट फॉर्म असतो ब्लडचा, तो अगदी असा प्लेन आणि ट्रान्सपरंट सेरम सारखा दिसतो. आम्ही ते सिरिंजेसमध्ये घेतो, अगदी छोट्या छोट्या सिरिंजेसमध्ये, इन्सुलिन सिरिंज ज्या असतात, आणि त्या स्कॅल्पमध्ये आम्ही इंजेक्ट करतो. आता इंजेक्ट करतो म्हणजे अगदी थोडंसं भीतीदायक वाटतं की इंजेक्ट करतो, पण त्याच्या आधी आम्ही स्कॅल्पला नंबिंग क्रीम लावतो, त्याला आम्ही ठेवतो स्कॅल्पला, नम करतो म्हणजे सुन्न करतो, आणि मग नंतर क्लीन करून ते इंजेक्ट करतो. आणि मायक्रो निडलिंग, डर्मा रोलर ज्याला आम्ही म्हणतो, ती पण एक प्रोसिजर ज्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं, PRPचं ॲब्झॉर्प्शन वाढतं. ओके, तर हे तुमच्या स्वतःच्या ब्लडची ट्रीटमेंट म्हणजे बाहेरचं काही वापरतही नाही आपण, सेफेस्ट ट्रीटमेंट. म्हणजे आपल्यातलंच काही मॉलिक्युल्स आपण, प्लाझ्मा आपण ते वापरत असतो. आणि त्या आधी जे तुम्ही ट्रीटमेंट मला मेझोथेरपी, त्यात आम्ही ब्लड नाही वापरत, त्यात आम्ही हेअर ग्रोथ फॅक्टर्स जे बॉटल्समध्ये वगैरे येतात, वायल्समध्ये, ते आम्ही यूज करतो आणि आम्ही मायक्रो निडलिंग करतो त्याच्यावर. ओके, आणि केसांची मग अदरवाईज नीट केस आहे, चांगलं हेल्दी आहेत आता, तर त्याची काळजी आपण कशी घेऊ शकतो या वातावरणात जे सतत फ्लक्च्युएट होत असतं? कधी ऑइलीच झालं, घाम आला, डॅन्ड्रफ झाला, तर एक बेसिक काळजी घरच्या घरी कशी घेतली जावी केसांची? ते डिपेंड करतं की कंडिशन काय आहे, म्हणजे केसांची. जर फ्रीझी असेल तर थोडं मॉइश्चराईज करणं, कंडिशनर वगैरे लावणं. तर फ्रीझी होणारच आहेत पावसाळ्यात. विदाऊट फ्रीझी कोणाचेच केस राहणार नाही मला असं वाटतं, कारण ऑलरेडी आपल्या मुंबईमध्ये बरीच ह्युमिडिटी आहे, त्यामुळे फ्रीझी होणारच केस. एक प्रोटीन इंटेक, जर मी नेहमी सांगते की जेव्हा तुमचे केस असे फ्रीझी होऊन जातात, राठ होतात, ड्राय होतात, म्हणजे तुमच्या केसांना प्रोटीनची गरज आहे. एक ती गोष्ट आहे. आणि एक मेनोपॉजमध्ये पण केसांचा एक टाईप असतो की अगदी ड्राय होऊन जातात केस. इट्स ऑल बिकॉज ऑफ द हॉर्मोनल चेंजेस. तेव्हा पण मी सांगते की लाईफस्टाईल थोडी व्यवस्थित ठेवा, तर तुम्ही तुमचे एक्झिस्टिंग केसांना तुम्ही वाचवू शकता. सो डॉक्टर माधवी, आता आपण एका इंटरेस्टिंग सेगमेंटकडे वळणार आहोत, ज्याचं नाव आहे ग्लो ऑन द गो. आपल्याला जनरली काही प्रश्न पडत असतात, त्याची क्विक टिप्स मला तुमच्याकडून हव्या आहेत यासाठी. सो पहिला प्रश्न, झोप कमी झाली असेल, चेहरा थकलेला असेल, तर पटकन फ्रेश दिसायचं असेल तर काय करा? आईस वॉटर असतं, थंड पाणी, थोडंसं त्यामध्ये फेस डुबवून ठेवा. दुसरा उपाय म्हणजे शीट मास्क असतात, मॉइश्चरायझिंग शीट मास्क, रिफ्रेशिंग शीट मास्क, ते पण लावू शकता. ओके, त्याने एक्झॅक्टली काय होईल? म्हणजे एकतर थंड पाण्यामुळे ते जे ओपन पोर्स वगैरे आहेत ते अगदी श्रिंक होतील, फ्रेशनेस येईल फेसवर. डोळ्याखाली शीट मास्क मध्ये तर मॉइश्चर मिळणार भरपूर, तो थोडासा रिलॅक्स पण, आणि ते शीट मास्क थोडंसं कूलिंग पण असतं, रेज्युविनेटिंग असतात. ओके, मग त्यात फ्रेशनेस येतो फेसला. ग्रेट. दुसरा प्रश्न, ड्राय स्किनसाठी, कोरड्या त्वचेसाठी घरी काय करता येईल?
ड्राय स्किनसाठी मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे. बरं. आणि जर ड्राय स्किन असेल तर तिचे बाकीचे प्रॉडक्ट पण ड्राय स्किनसाठी बनवलेले असले पाहिजे. म्हणजे तिचा फेस वॉश पण माइल्ड असायला हवा हं. आणि बाकीचे क्रीम्स पण अगदी माइल्ड असायला हवेत. हं. ड्राय स्किनवर सनस्क्रीन तर लावायलाच हवं, कारण ड्राय स्किन म्हणजे डेलिकेट स्किन. मग ते जास्त डॅमेज होणार ओ. लाईट्समध्ये किंवा आपण लॅपटॉप वापरतो त्याच्यासमोर पण. तर सनस्क्रीन प्रोटेक्शन हे पण फार गरजेचं. सगळं रुटीन तिने Routine फॉलो follow करणं गरजेचं आहे. आणि करायलाच हवं. मॉइश्चरायझर तर अगदी मॉइश्चरायझर तर मस्ट. मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा काही प्रकार असतात ना, हो. वॉटर बेस्ड, जेल बेस्ड. तर जेव्हा ऑइली स्किन असते तेव्हा जेल बेस्ड मॉइश्चरायझर आम्ही देतो. ओके. आणि ड्राय स्किनसाठी तर अगदी चांगले इंटेन्स मॉइश्चरायझिंग क्रीम्स आम्ही देतो, ओके. ओके. क्रीमीवाले. पुढचा प्रश्न, डोक्याला खाज येणं म्हणजे नेहमीच डॅन्ड्रफ असतो का, आणि अशा वेळी काय करावं? डोक्याला खाज येणं म्हणजे ड्राय स्किनमुळे पण खाज येऊ शकते. ड्राय अगदी- स्किन म्हणजे डॅन्ड्रफ नाही. ऑफकोर्स ड्राय स्किन म्हणजे डॅन्ड्रफ नाही. डॅन्ड्रफ म्हणजे जेव्हा तुमचे ऑइल ग्लँड्स म्हणजे ज्या ऑइलच्या ग्रंथी असतात स्किनमध्ये, त्या तुमच्या स्कॅल्पमध्ये, डोक्यामध्ये पण असतात. आणि जर ते एक्सेसिव्हली ऑइल सिक्रेट करत असतील आणि ते ऑइल जर तुम्ही क्लीन करत नसणार आणि ते तुमच्या स्कॅल्पवर सेट होत असेल, मग त्याचं रूपांतर डॅन्ड्रफमध्ये होतं. ओके. सर ड्राय स्किन इज डिफरंट आणि दिस डॅन्ड्रफ स्किन इज डिफरंट. ओके. आणि अशी खाज येत असेल तर काय करावं आपण? एक तर डॅन्ड्रफ असेल तर क्लीन ठेवा, आणि जर ड्राय असेल स्किन तर तुम्ही कंडिशनिंग क्रीम्स किंवा Conditioning. लोशन्स ते आम्ही देतो. ओके. पुढचा प्रश्न, हा खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये आणि त्या बोलू शकत नाहीत याबद्दल. ते म्हणजे ओटीपोटावर पुरळ येणे. आपल्याला पोटाच्या वर गरमीमध्ये खूप घाम येऊन स्त्रिया ब्लाऊज घालतात, इनरवेअर्स असतात, हम्म. त्यामध्ये खूप घाम येतो आणि लाल पुरळ येतं. तर सरसकट काहीतरी क्रीम्स मेडिकलमधून घेऊन त्या वापरल्या जातात. तर यावर काय उपाय करता येईल? एकतर त्या न विचारता ते जे क्रीम घेतात मेडिकलमधून, हे इतकं चुकीचं आहे. कारण भारतात असे काही क्रीम्स आहेत जे इझिली अवेलेबल आहेत आणि त्यात स्टेरॉइड खूप प्रमाणात असतं. आणि मी बघते बऱ्याच स्त्रिया येतात, अगदी त्यांची स्किन पातळ झालेली असते, रॅशेस आलेले असतात, आणि ते घामामुळे जास्त खराब झाल्यापेक्षा क्रीम्समुळे जास्त खराब झालेली असते. म्हणून अशा पण टाईमच्या वेळेस इवन पावडर पण जर तुम्ही यूज करताय ना, डॉक्टरांना विचारून करा. पण आता जसं बायका आहेत ज्या घरात असतात, होममेकर्स आहेत, त्या नाही फारशा बाहेर पडत किंवा या गोष्टी सांगू पण शकत नाहीत. मैत्रिणींना फार फार तर सांगू शकतात, पण घरी नाही सांगू शकत सगळ्यांना. अशा वेळी जर काय करू सांगू शकतात? शकत नाही तर मेडिकलमधून क्रीम ॲटलिस्ट नका वापरू. दुसरं एक आहे, साधं आपलं जे पावडर असतं ते वापरू शकता. ओके. ती तिथे ड्राय राहण्यासाठी ड्राय त्वचा. ठेवणं फार गरजेचं आहे. ड्राय नसेल राहत स्किन आणि खूप घाम सतत राहत असेल, मग तिथे फंगल इन्फेक्शन नक्की होणार. मग फर्स्ट एड तुम्ही करू शकता, पण लवकरात लवकर डॉक्टरला हो. बघा. आणि मग दिवसातून 2दा आंघोळ करा, कपडे चेंज करा आणि ती जागा ड्राय ठेवण्याचा प्रयत्न करा. करेक्ट. करेक्ट. ओके. आणि शेवटचा प्रश्न, नखं लवकर तुटू नयेत, जे ब्रिटल नेल्स तुम्ही म्हणालात, मजबूत राहू शकतील, यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? आहार व्यवस्थित Diet. ठेवणे. नाही, डॉक्टर माधवी डाएटला पूर्ण प्रमोट करतात. प्लीज तुम्ही स्वतःचा आहार नीट ठेवा, केस, त्वचा, नखं सगळं छान राहील. डॉक्टर माधवी, मी ऑफकोर्स तुम्हाला भेटण्याआधी थोडं तुमच्याबद्दल रिसर्च केला, जरा पाहिलं, तर मला खूपच आनंद झाला हे पाहून की इतक्या कॉन्फिडंट आणि मनमोकळेपणाने बोलणाऱ्या डॉक्टर्स आपल्या आता सोशल मीडियावर अवेलेबल आहेत, ज्यांच्या तुम्ही फ्रीमध्येच इतक्या टिप्स देता की असं वाटतं की ओके, यातूनच आपण जर हे फॉलो केलं मी समजा 1 महिना, तरी माझ्यात खूप बदल घडतील आणि खूप उपयोग होईल मला याचा. त्यात मला एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट कळली की ऑफकोर्स यू आर अ सेलिब्रिटी डॉक्टर, आणि तुम्ही अक्षय कुमार यांनासुद्धा ट्रीट केलं आहे आय गेस. सो हे कितपत खरं आहे आणि काय एक्झॅक्टली त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं? मी जिथे आधी काम करायची तिथे अक्षय सर यायचे ओके. आणि ते अगदी नॉमिनल, अगदीच बेसिक ट्रीटमेंट्स करायचे. तर वी यूज टू असिस्ट अवर डॉक्टर्स. बस बाकी एक्सेसिव्ह कधीच त्यांनी इंजेक्टेबल्स किंवा आताच मला माहिती नाही, ही गोष्ट आहे खूप वर्षाआधी, अगदी 10 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. तर तेव्हा अगदी बेसिक ट्रीटमेंट्स करायला ते तिथे यायचे आणि आम्ही असिस्ट करायचो. अमेझिंग. आणि आता कोणत्या सेलिब्रिटीजला तुम्ही ट्रीट करताय? आहेत TV सेलिब्रिटीज बरेचसे आहेत.
आणि अशी कोणी आहे का ज्यांना तुम्ही अगदी मेकओव्हर केला आणि त्या खूप त्यांना आनंद झाला आहे, असं काही तुम्ही किस्सा आम्हाला सांगू शकता का, की ज्याच्यामध्ये त्यांना साधारण अपेक्षा नव्हती एवढा छान मेकओव्हर झाला असेल? ते थोडं कॉन्फिडेन्शियल असतं. ओके, ऑफकोर्स, प्लीज प्लीज मेंटेन युअर कॉन्फिडेन्शियलिटी. पण अशा पॉसिबिलिटीज आहेत आहेत, ऑफकोर्स, की अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला रिझल्ट मिळाला आहे आणि सेलिब्रिटीजना आनंद झालेला आहे. सो वी कॅन कॉल यू अ सेलिब्रिटी डॉक्टर नाव, बिकॉज तुमच्याकडून जी माहिती सामान्य माणसांना मिळाली ती खरंच सेलिब्रिटीजना मिळते तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यांना नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. सो मला असं वाटतं की खूप छान गप्पा झाल्या तुमच्याबरोबर. ओव्हरऑल आम्हाला सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त माहिती मिळाली. खूप प्रकाश पडला बऱ्याचशा विषयांवर आणि अगदी आपले टीनेजर मैत्रिणी असतील, 20ल्या मुली असतील, 30मधल्या लेडीज असतील, त्या सगळ्यांना प्लीज तुम्ही या माहितीचा उपयोग करून घ्या. त्वचा, केस, नखं छान मेंटेन करा आणि सांगितलं तसं त्यांनी महत्त्वाचं सगळ्यात फिटनेसकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी तुमच्या हातातून सुटल्या त्या ऑफकोर्स ट्रीट करायला त्या आहेतच, पण त्याआधी काळजी घरापासून सुरू करा. सो थँक्यू सो मच डॉक्टर माधवी इथे आल्याबद्दल आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून ही भेटवस्तू. आरोग्य म्हणजे फक्त आजची गरज नाही, तर आयुष्यभराची साथ आहे, स्वतःची स्वतःशी. त्यासाठी स्वतःची काळजी घेणं, छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःमध्ये मोठे बदल घडवणं, यासाठीच हा सगळा प्रवास आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मज्जा पिंक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील भागात नवीन विषय आणि नवीन टिप्ससह. तोपर्यंत तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत मज्जा वेलनेस.